जय गजानन. बुधवार आजच्या दिवशी शेअर मार्केटवाल्यांसाठीचा आपण प्रिडिक्शन बघणार आहोत, गायडन्स बघणार आहोत टॅरोद्वारे, की आज तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की नाही पाहिजे, किंवा काय एनर्जी असणार आहे तुमचीवाली आजच्या दिवसाची, तुम्ही रिस्क घेतली पाहिजे की नाही पाहिजे, याच्यासाठी आपण गायडन्स घेणार आहोत टॅरोद्वारे. सो आपण सगळ्याच राशींना कव्हर करणार आहोत, सगळ्याच राशींसाठी येस नो मध्ये गायडन्स घेणार आहोत की केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. म्हणून पटापट तुमच्या तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि या रिडिंगला रेझोनेट व्हायचं आहे. सो या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि आता आपण सुरुवात करूया. तुम्हीही तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या, पटकन मी पण घेते आणि ह्या रिडिंगला आपण सुरुवात करूया. सो चला आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण मेष राशीच्या जातकांसाठी बघू की मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस कसा जाईल, त्यांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे की नाही पाहिजे. हॅल्युसिनेशन निर्माण होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. जर आज रिस्क नाहीच घेतली तरी चालेल, म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की हा पण शेअर चांगला आहे, तो पण शेअर चांगला आहे, तो पण शेअर चांगला आहे, म्हणजे इम्बॅलन्स होणार आहे तुमची एनर्जी आज. आज म्हणजे तुम्ही असं होईल की तुम्हाला दिसतं काय असणार कायच आहे. तुम्ही एखादा शेअर तुम्हाला असं वाटेल की हा खूप छान आहे, खूप पॉझिटिव्ह आहे, खूप बेस्ट आहे आणि खूप ग्रोथ करतोय असं तुम्हाला वाटेल, पण मग असं होणार आहे की अचानकच काहीतरी रिस्क होऊ शकते. आज म्हणजे असं समजा की रिस्की डे आहे. तुम्ही प्रॉपरली डिसिजन तुमचा तो सक्सेस होणार नाही. फक्त ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. मेष राशीच्या जातकांनी कुठलीही रिस्क घेण्याच्या अगोदर तुम्हाला 10 वेळेस विचार करूनच रिस्क घ्यायची आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी जर बघायचं म्हटलं तर बेस्ट डे आहे आजचा, तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे, खूप छान आहे. मटेरियलिस्टिक गोष्टी शी रिलेटेड जी कंपनी असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करायचं म्हटलं तर खूप छान एनर्जी असणार आहे. छान होईल, मस्त असणार आहे. काहीच म्हणजे रिस्क तर काहीच दिसत नाहीये आजच्या दिवसाची, तर तुम्ही करू शकतात. कीप इट अप. आणि आता आपण मिथुन राशीच्या जातकांसाठी बघून घेऊ. मिथुन राशीच्या जातकांनाही आज ग्रोथ आहे. म्हणजे डिटर्मिनंट राहून तुम्ही कुठलाही डिसिजन घेणार आहेत. आणि पण जर काही ऐन वेळेला तुम्हाला डिसिजन चेंज करण्याची किंवा ट्रान्सफॉर्मेशन घेण्याची गरज पडली की ह्या शेअरवरून त्या शेअरमध्ये, किंवा तुमच्या माइंडसेट ट्रान्सफर करण्याची वेळ आली की तुम्ही नेहमी ज्या दिशेला लावत चालले होते, की इंट्राडे खेळत होते, की लॉंग टर्म साठी घेत होते, किंवा SIP जेही तुम्ही काही करत असाल तर नेहमी नेहमी हेच करतो मी आणि मी हेच करेल असा विचार तुम्हाला सोडून द्यायचा आहे. आणि तुम्हाला जर प्रॉफिट हवा असेल तर शिफ्ट चेंज करावं लागेल. तुम्हाला ट्रान्सफरन्स व्हावं लागेल की ह्या गोष्टीतनं दुसऱ्या गोष्टीमध्ये, किंवा दुसरे शेअर काही घ्यायचे असतील तर पटापट तुम्हाला चेंजेस करावं लागतील. आणि चेंजेस तुमच्यासाठी गुडच असणार आहे, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कर्क राशीच्या जातकांसाठी बघायचं म्हटलं तर कर्क राशीच्या जातकांसाठी आज तुमचीच एनर्जी थोडी स्टक आहे. तुम्हीच माइंडसेट तुमचा डाऊन झालेला आहे. तर थोडंसं म्हणजे आज रिस्कच आहे. म्हणजे मला नाही वाटत की आज तुम्ही खूप मोठी रिस्क घेतली पाहिजे असं म्हणून, कारण थोडी एनर्जी अनबॅलन्स असणार आहे. ऍक्च्युअल मध्ये खरं सांगायचं म्हटलं तर इमोशनली स्टक झालेले असणार आहात तुम्ही, बाकी दुसरं काहीच नाही. आता आपण सिंह राशीच्या जातकांसाठी जर बघायचं म्हटलं ना तर सिंह राशीच्या जातकांसाठी बेस्ट आहे, छान आहे. तुम्ही सगळ्या काही गोष्टी बॅलन्स करून आज तुमचा प्रॉफिट काढणार आहेत, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. जे हॅपीली गोष्टी होणार आहेत, ट्रान्सपरन्सी ठेवायची आहे तुमच्या कामामध्ये, जे ऍक्च्युअली राहणारच आहे. ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला युनिव्हर्सच्या, मटेरियलिस्टिक सगळ्या गोष्टी तुम्हाला या दिवशी मिळू शकतात. लिक्विडशी रिलेटेड जर कुठलंही प्लांटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायचं म्हटलं, कुठल्याही शेअरमध्ये इन्व्हेस्ट करायचा म्हटलं तरी पण होऊ शकतं. तर छान आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला छान प्रॉफिट होईल, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. आता आपण कन्या राशीच्या जातकांसाठी जर बघायचं म्हटलं तर कन्या राशीच्या जातकांसाठी थोडंसं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीच आहे, निगेटिव्ह नाहीये, पॉझिटिव्हच आहे. इन्व्हेस्टमेंट करू शकतात. खूप हार्डवर्क करावं लागणार आहे, ग्रोथ आहे तुम्हाला, हार्डवर्क करावं लागेल थोडं. असं होऊ शकतं की थोडीशी नाराजीही तुम्हाला होऊ शकते, थोडीशी फिलिंग तुम्ही स्टक होऊ शकता. तुम्हाला असं वाटेल की थोडंसं एकटं असल्यासारखं आजची फिलिंग आहे तुमचीवाली, की एकटं एकटं आहे मी, किंवा एक पुअर सिच्युएशन होणार आहे. पण मग इन्व्हेस्टमेंट साठी चांगली आहे, इन्व्हेस्ट करू शकतात.
मागचे जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याची बघता तुम्ही स्टेबिलिटीने आज इन्व्हेस्ट करणार आहात. फक्त तुमचे जे माइंडसेट थोडंसं हलून गेलेला आहे ना, त्याला अगोदर काही वेळ बसून थोडी डीप ब्रीदिंग घेऊन वगैरे स्वतःला काम कूल करूनच तुम्हाला पुढचा डिसिजन घ्यायचा आहे. ही पण गोष्ट तेवढी खरी. मग हे केल्यानंतर पूर्ण एनर्जी शिफ्ट होईल तुमचीवाली. तुम्ही जर स्वतःवर काम करून घेतलं, स्वतःला छान मॉडिफाय केलं, तर फुल डेची एनर्जी तुमची बेस्ट असणार आहे. आता आपण तूळ राशीच्या जातकांसाठी बघून घेऊ. तूळ राशीसाठी बघा, तुम्हाला आहे ना कुणीतरी काहीतरी छान सजेक्ट करताय, पण तुम्ही त्याच्याकडे बघायला तयार नाहीयेत. कोणी तुमच्यासाठी खूप छान, एक तर तुम्ही आहे ना ऑनलाईन बघितलं असेल एखाद्या शेअरचं इन्फॉर्मेशन, आणि तीही तुमच्यासाठी आहे, चांगलीच आहे, पण तुम्ही त्याच्याकडे पाठ वळून बसलेले आहात किंवा तुम्हाला त्याच्यावर तितका ट्रस्ट नाहीये. पण मग एक वेळेस जर थोडी रिस्क घ्यायला काही हरकत नाहीये. होऊ शकतं, छान होऊ शकतं, चांगलीच घडणार आहे. तुमच्यातले जे निगेटिव्ह म्हणजे तुमची जी भीती आहे मनामध्ये, ती थोडीशी बाजूला सारून, कारण युनिव्हर्स तुमच्यापर्यंत काही ना काही संकेत पोहोचवत असतील. त्या संकेतला तुम्हाला पूर्ण बघायचे आहेत की युनिव्हर्स तुमच्यापर्यंत काय संकेत आणून देत आहे. सो एनर्जी मिक्सअप आहे आज तुमचीवाली, म्हणजे प्रॉफिट व्हायला होईल पण, पण मग तुम्ही जर माइंडली अनस्टेबल राहिले तर लॉस पण होऊ शकतो. सो केअरफुली कुठलीही गोष्ट करायची आहे. पण बघा, तुमचे इंट्युशन येत असतील किंवा तुमच्यापर्यंत असे काहीतरी संकेत येत असतीलच 110%. त्याच्याशी रिगार्डिंग जर कुठल्या शेअरमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा म्हटला तर तुम्ही करू शकतात. बेस्ट आहे. एनर्जी चांगली होऊन जाईल मग तुमचीवाली, काही प्रॉब्लेम नाहीये. आता तुम्ही वृश्चिक राशीच्या जातकांसाठी सांगते. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हो, छान डे छान असणार आहे. आज स्टार्टिंगच तुमची खूप मस्त असणार आहे. स्टार्टिंग पासून फुल डे तुमचा खूप छान जाणार आहे. प्रॉब्लेम काही होणार नाहीये. ज्यांना सुरुवात करायची असेल आजपासून, त्यांच्यासाठी ही सुरुवात छान आहे. मस्त डे जाणार आहे आजचा पूर्ण. आपण एकाच दिवसाचा विचार करतोय फक्त, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. फुल मंथचा नाहीये शेअर मार्केट वाल्यांसाठी. टुडेज व्हॉट इज अ गायडन्स, बस ते तुम्हाला मी सांगते आहे, बाकी काहीच नाही. आता आपण धनुराशीच्या जातकांसाठी बघून घेऊ की धनुराशीच्या जातकांसाठी छान आहे. तुमचं पार्टनरने जर एखादी गोष्ट तुम्हाला सजेक्ट केली असेल तर ती तुम्हाला ऐकायचीच आहे. इंट्युशन काय येत आहेत तुम्हाला, तुमची इंट्युशन, तुम्हाला गट फिलिंग येत असेल की ह्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, तर त्याच्यात बिनधास्त करा. छान आहे. मस्त एनर्जी आहे आजची तुमची. म्हणजे आज तुमच्या एनर्जीमध्ये ट्रान्सपरन्सी असणार आहे. वेगळीच एक चार्म असणार आहे आज तुमच्या एनर्जीमध्ये. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे धनुराशीच्या जातकांनी. मकर राशीच्या जातकांसाठी आता आज आपण बघून घेऊ की मकर राशीच्या जातकांनी मटेरियलिस्टिक सगळ्या गोष्टींना, म्हणजे पैशाला बॅलन्स करून चालायचं, तुमच्या फिलिंगला बॅलन्स करून चालायचंय आज. इन्व्हेस्ट करत असताना खूप काही पण इन्व्हेस्ट करू नका. बॅलन्स करून चाला, विचार करून चाला, माइंडली पण विचार करा, पैशांचाही विचार करा, तुमच्याकडे किती पैसे आहेत आणि त्याला तुम्हाला कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करायचं हे पण विचार करूनच तुम्हाला चालायचं आहे, बॅलन्स करायचं आहे. वॉटरशी रिलेटेड, शिपशी रिलेटेड, म्हणजे जे शिप बनवणाऱ्या कंपन्या आहेत किंवा वॉटरशी रिलेटेड, लिक्विडशी रिलेटेड ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर करू शकतात. फक्त सगळं काही विचार करून व्यवस्थित मगच शेअर घ्यायचा आहे. डायरेक्टली कुठलीही गोष्ट, कुठलाही रिस्की डिसिजन घ्यायचा नाहीये तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. कुंभ राशीच्या जातकांसाठी जर बघायचं म्हटलं तर कुंभ राशीच्या जातकांसाठी डे आजचा खूप छान असणार आहे. आजच्या डेला तुम्ही हवं त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. हवं त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करा. एनर्जी छान आहे, पॉझिटिव्ह एनर्जी राहणार आहे. तेवढ्याच पॉझिटिव्हिटीमध्ये तुम्हाला पुढे जायचं आहे. तुमच्यासाठी म्हणजे युनिव्हर्सने तुमच्यापर्यंत काही गोष्टी छान आणून ठेवलेल्या आहेत आणि जे तुम्ही कराल आजच्या दिवसाला ते खूप छान असणार आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मीन राशीच्या जातकांसाठी जर विचार करायचा म्हटला तर बेस्ट आहे. तुम्ही आज मटेरियलिस्टिक गोष्टींशी रिलेटेड ज्याही काही कंपन्या असतील त्यांच्यामध्येही इन्व्हेस्ट करू शकतात. फूडशी रिलेटेड कुठल्या कंपन्या असतील त्यांच्यामध्येही तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात. इतकी छान आजची एनर्जी तुमची आहे, पॉझिटिव्ह आहे तो. आणि ऑलरेडीच तुम्ही आज खूप छान विचार करूनच किंवा डिटर्मिनेशननेच डिसिजन घेणार आहात. असा कुठलाही डिसिजन काहीही घेणार नाहीयेत. सो तोच म्हणजे तीच तुमची सवय किंवा तेच तुमचं जे नियम आहे, जी तुमची एनर्जी आहे, याच्यानेच तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. ही पण गोष्ट तेवढीच खरी.
सो आजची रीडिंग, आजचं गायडन्स जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही रीडिंग फक्त आजचीच आहे, आजच्या दिवसापुरताच आहे. बुधवार, आजचा वार बुधवार आहे तर बुधवार पुरताच आहे, तर ही बुधवारचीच एनर्जी आहे. सो तर चला मग कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.